या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. सौरभ वारुंगचे इकडे चेहरा करा आपण. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हॉकीपटा संघाचे सौरभ वारुंगचे 16 चेंडूमध्ये 24 धावांची आक्रमक खेळी जी साकारली आणि या खेळीच्या बळावर जो ढोकीपाटा संघ या ठिकाणी सामना जिंकलेला आहे. आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सामनावीराचा किताब या ठिकाणी सौरभ वारुंगचे याला प्रदान करण्यात आलेला आहे. आणि गौरव तुझं पारितोषिक थोड्या वेळाने दिलं जाईल, काळजी करू नको. आणि इथे जशी आपण मैदानामध्ये पाहणार आहोत, वडजिरे संघाने नाणेफेक जिंकून मैदानामध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वडजिरे संघाने जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि कुतेवाडी संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेला आहे. आणि बघूया की ते कशा प्रकारची लढत होणार आहे, या सामन्यामध्ये काय परिस्थिती राहील, या डावातील कोण विजेता होणार आहे. परंतु या ठिकाणी माझी वेळ संपलेली आहे आणि तदनंतर आपल्या सभेत या ठिकाणी जोडले जाणार आहेत मनोजी बेलेकर सर. धन्यवाद. हॅलो 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 वन नमस्कार. गोंदिया टेनिस प्रीमियर लीगचा आजचा हा दिवस क्रमांक 14 आणि 14 दिवसातील होणारा सामना क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर एका बाजूला वडजिरे आणि एका बाजूला कुंदेवाडी असा संघ आपल्याला जो पाहायला मिळतो. वडजिरे संघाने टॉस जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर कुंदेवाडी सुरुवातीला इथे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅच मध्ये सुरुवातीला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं पहिल्या मॅचला गणेश जगताप आणि त्यापर्यंत सुनाना शेळके. दुसऱ्या मॅच साठी शुभम तांबे आणि त्याचबरोबर गणेश जगताप सर आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला पंच चला, अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये चला. चला पंच चला. चला सुनीलांना, चला सुनीलांना, सुनीलांना. बर शुभम सर चला, पंकज सर चला.
तुमच्या मैदानाच्या आतमध्ये चला, आपल्याला विनंती राहील पंचांनी मैदानाचा ताबा घ्या. शुभम सर चला. नव्या मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. स्ट्राईकला फलंदाज जर अगदी आपण पाहिला, स्ट्राईकला शरद आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज अंकुश नाटे याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला चेंडू या दरम्यान अंकुशचा असेल आणि पहिला चेंडू शरदने खेळलाय, तो पाठवला फाईल निघाला सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. शरद यांनी. सचिन असेल आता स्ट्राईकला. याच मैदानाच्या शेजारी हॉलमध्ये पलीकडच्या बाजूला आवश्यक कीर्तन निश्चितप्रमाणे चालू आहे आणि आपल्याच मस्के परिवारातील असणारे त्यापैकीच त्या परिवारातील एका व्यक्तीचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि तो सोहळा कीर्तनाचा सोहळा चालू आहे. बाईकचा आवाज आपण थोडासा कमी ठेवलेला आहे, आठवणींना उजळा व्हावा आणि त्यांनी त्यांच्या कालखंडात जी माणसं कमवलेली आहे किंवा मोक्ष काय असतो आज सोडून गेल्यानंतर जवळपास 1 वर्ष कंप्लीट झाले, म्हणून अगदी पलीकडच्या हॉलमध्ये कीर्तनाचा सोहळा चालू आहे. बाईकचा आवाज आपण थोडासा कमी ठेवलेला आहे. 1 धाव आली. आपल्याकडे धावसंख्या जी आहे ती असेल आता 6 धावा आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत. 6 रन 6 वरती धावलक आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि आपल्याला पाहिजे आता इथून पुढे काय कारभार केली जाणार. गोलंदाज तयार आहे. यावेळी डान्सिंग डाऊन टू विकेटचा मारा होता. चेंडू का बॅटमध्ये येऊ शकत नाहीये, त्या दरम्यान आपण पाहतोय निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आहे स्थिर आहे. 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. इथे षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं संपलं आणि 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.
पहिलं षटक संपलं 6 धावा आहेत, 6 षटकांचा सामना आहे. प्रत्येक दिवशी आपण 6-6 षटकांचे सामने हे खेळवले गेलेले आहेत. नवीन गोलंदाज मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आलेत आता. गणेश दिघे, अर्थात गणेश दिघे सर आहेत जे आता गोलंदाजी मार्फत असणार आहे. चांगले क्रिकेटर आहेत गणेश दिघे. त्याचबरोबर चांगले स्कोरर आहेत, कॉम्पिटिटर आहेत, एअरफोर्स मध्ये पण करत आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिले समोरच्या बॅट अगदी आपण पाहतोय जो खेळला गेलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि काकाचं क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं होताना आपल्याला ते पाहायला मिळतं. आपल्याला धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 या धावसंख्येवरती धावलक आपल्याला पाहायला मिळतं. 8 रन, 8 धावा आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने मारा, राऊंड विकेटचा मारा. तिथे अगदी क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अगदी पुण्यामध्ये चेंडू होता, परंतु अगदी आपण पाहिले की तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येऊ शकला नाही. त्या दरम्यान 1 धाव आली. आपल्याला धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पुढे स्कोर आहे 9 धावा आपल्याला या पाहायला मिळत आहेत. 9 रन. सूर्यप्रकाशचा परत एकदा फटका. इथे गोलंदाज स्वतः चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू हातामध्ये आला नाही गणेश दिघे यांच्या आणि एक सिंगल येईल. सिंगल चेरपणी धापलका धावसंख्या 10 धावा आपल्याला त्या पाहायला मिळतात. 10 रन. 10 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतो षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 3 चेंडू आतापर्यंत टाकले गणेश दिघे आणि 4 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. विशेष करून अगदी आपण पाहतोय की इथे काशाई 11 वडजिरे आणि कुंदेवाडी लायन्स कुंदेवाडी ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. 1 धाव आणि एका धावसंख्येनंतर धावलेला धावसंख्या 11. या दरम्यान अगदी आपण पाहिले हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. परत एक आरामात सिंगल येताना पाहायला मिळाली. 12 वरती धावलक आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 6 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज गणेश दिघे यांनी. सामना क्रमांक दुसरा चालू आहे मैदानाच्या आत. इथे अगदी आपण पाहिले खूप उंची होती चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान दुसरी धाव आली आहे आणि पहिल्याच चेंडूवरती त्याच्या 2 धावा आल्या. त्याच्या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर 14 धावा आपल्याला त्या पाहायला मिळतात. 14 रन. 14 वरती धावलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये 6 धावा ज्या आल्या, दुसऱ्या षटकात 8 धावा त्यांना पाहायला मिळाल्यात आणि आता 7ची सरासरी आहे आणि 14 धावा आतापर्यंत धावा करत आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू निश्चितप्रमाणे खेळला मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. धावाची संधी आहे आणि इथे फिकी खूप चांगली फलंदाज होईल बाद. पहिला धक्का सुनील लांडे. शिकार निश्चितप्रमाणे आपण पाहतोय या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय आणि शरद त्याची एक चांगली विकेट जो नेहमीच आक्रमक होताना पाहायला मिळाला होता आणि यष्टीरक्षकाला फार त्रास झाला नाही ही विकेट मिळवण्यासाठी. एक
चांगली फिकी पाहायला मिळाली, त्यामुळे इथे यश त्याला पाहायला मिळालं. शर्यतच्या रूपाने विकेट इथे आपल्याला पाहायला मिळाली. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश बोडके याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 1 बाद 15 धावा आहेत. सुनील लाटे आलाय गोलंदाजी मार्कवरती. खूप अनुभवी खेळाडू म्हणून सुनील लाटेकडे जे पाहिलं जातं आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती काय कर्मात करतो ते आपल्याला पाहायचं. इथे छोटा हातामध्ये येऊ शकणार नाही सुनील लाटेच्या, कारण आज फारशी शरीराची हालचाल गेली 1-1.5 महिन्यापासून होत नाहीये. त्याचं कारण आहे सुनील लाटे त्यांना पाठीचा थोडासा आजार निश्चितप्रमाणे जाणवतोय. त्यामुळे जर आपण पाहिलं तर इथे शरीराची जास्त हालचाल होताना पाहायला मिळत नाहीये सुनील लाटेच्याकडून. इथे यावेळेस छोटू सुरेख डॉट, हो डॉट नाहीये, विकेट आहे, विकेट आहे. फलंदाज बाद. घेतली बोलत तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू सुंदर त्या खेळला, क्षेत्रक्षी चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान चेंडूची दिशा तर बदलली होती आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय एक धाव इथं आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. संचालक आदरणीय अमोल शेठ तांबे यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय किट पार्टनर निश्चितप्रमाणे या स्पर्धेला आपल्याला लाभलेले आदरणीय देवराम शेठ तांबे ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माऊली लॉन्सचे ओनर आहेत आणि कलश फर्निचर मॉलचे ओनर आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. त्यावेळेस आपण पाहिले चेंडू सुंदर त्या खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्यानंतर इथे थोडासा उशीर झाला चेंडू फेकायला आणि त्या दरम्यान 2 धावा येताना पाहायला मिळतील. रिव्ह्यू घेतलाय नाही, मला वाटतं षटक संपलं गेलंय आणि षटकाची होईल समाप्ती. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापणकरची धावसंख्या आहे तब्बल 20 धावा. धापणकर अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 संपलं. वरती धापलक निश्चित प्रमाणात आपण पाहतोय. षटक निश्चित प्रमाणात आपण पाहतोय जी संपली गेलेली आहेत आणि 20 धावा या दरम्यान आपण पाहतोय. आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती आलाय आणि तिथे विकेट. फलंदाज होईल बाद. आपल्याला पाहिलं मिळाले आणि विकेट नंबर 3 संख्येच्या रूपाने इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. आता 5व्या क्रमांकावरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल महेश बोडके. महेश बोडके एक बाद झालाय आणि अजून एक महेश बोडके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
मुंबई पोलीस आत्ताचे फलंदाजी मार्क करतात. अगोदर जे बाद झाले ते इंजिनियर बाद झाले. महेश बोडके इंजिनियर, महेश बोडके मुंबई पोलीस. आणि इथे परतावा लागेल. गणेश दिघे अजून एक विकेट घेत आहेत. धक्का क्रमांक 9. शांतराम जायभाव इनकी तरफ से 1100 का इनाम. गणेश याची कामगिरी अगदी आपण पाहूया. गणेश दिघे गोलंदाजी मार्क होते. 2 विकेट लागोपाठ आणि हॅट्रिक बॉल. हॅट्रिक पूर्ण घेणार का? नाटवेग होता. चेंडू अगदी आपण पाहतोय इष्टरक्षकाच्या हातातून विसवलाय. चेंडू डॉट येतोय. निर्णय चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाचं प्रमाण अगदी आपण पाहतोय. जी कामगिरी गणेश दिघेच्या खांद्यावरती जी दिली ना जबाबदारी ती अतिशय सुंदर त्या पार पाडतोय. 3 चेंडू आतापर्यंत राखले. 2 विकेट मिळवल्यात लागोपाठ आणि 1 चेंडू डॉट टाकण्यात यश आलं. परत एकदा इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळेल. गणेश दिघे काय क्रमांक करते. अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी बजावतोय मैदानाच्या आतमध्ये. 20 वरती धापलक. 4थं षटक चालू असताना 6 षटकांचा सामना. इथे झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि त्या दरम्यान जीवनदान एफर्ट खूप चांगलं लागले गेलं. डाव्या हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आपण पाहतोय उजव्या हातात जो गोलंदाज असतो तो गोलंदाजी करत असताना ज्यावेळेस अगदी डाव्या बाजूला झेल येतो ना अशा प्रकारचे झेल घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतं. त्यावेळेस विकेट चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय आणि या षटकात येत आहेत त्या फक्त 2 धावा आणि या 2 धावा संख्यानंतर अगदी आपण पाहूया षटकाची सुद्धा होईल समाप्ती. 4 ओव्हर कंप्लीट आणि फलंदाज एकूण बाद आहेत ते 4. 4 बाद 22. धावा आहेत. 4 ओव्हर कंप्लीट आहे. सुनील नाटे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय. 5व्या षटकाला प्रारंभ होईल आता. सुनील गोलंदाज सुनील डावखुऱ्यात गोलंदाजी करताना आपण पाहतोय. राईट लेफ्ट आर्म आणि तिथे झेल खूप चांगला झालाय आणि अगदी आपण पाहतोय सचिनच्या रूपाने धक्का क्रमांक या ठिकाणी बसला जाईल. तो 5वा फलंदाज बाद. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. आता सचिन आघाडीसाठी जो उतरला होता ना तो इथे बाद होताना पाहायला मिळाला. आपण पाहतोय निर्णय चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि इथे फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 6वा.
लाटेची गोलंदाजच्या अतिशय अफलातून होताना आपल्याला पाहायला मिळते. चारही चेंडू डॉट आणि 2 विकेट आतापर्यंत घेतलेले. तिथे लॉंग ऑफला चेंडू खेळलाय, त्या दरम्यान एक धाव ते मिळणार आहे. काका त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षण करतायत. एक सिंगल 23 पाचवं षटक चालू. या दरम्यान अगदी आपण पाहतोय षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 23 धावा आहेत. 6 फलंदाज बाद. 6 बाद 23. येत होता परंतु क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहिल्यापासून चेंडूने दिशा बदलली आणि सुनील नाठे अगदी आपण पाहतोय कितीतरी पाठीला त्रास असेल तर तो त्रास आता बाजूला ठेवावा लागेल. आणि धावबाची संधी आणि तिथे सातत्याने चुका होत आहेत आणि त्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. एकूण धावा 3. आत्ताच्या 3 धावा आहेत. जिथे एकच धाव होती तिथं 3 धावा आल्यात आणि या 3 धावसंख्येने धापलक 26 हा 4 धावा आताच्या 27 धावा आहेत. 27. 6 फलंदाज बाद. शेवटचं षटक चालू आहे. फलंदाज तयार आहे. भूषण जो गोलंदाजी मार्गावरती आहे इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहिल्या मिळाला आहे. भूषण याचा स्ट्राईकला फलंदाज जर आपण पाहिला तर स्ट्राईकला फलंदाज जो आहे मयूर दराडे याला आपण तो स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला योगेश बोडके याला आपण या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला. झेल झाला. धक्का क्रमांक 7. नाशिक पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असणारे हे महाराष्ट्र पोलीस आहेत. नाशिक पोलीस आहेत. रवी दराडे आणि विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवस पण आहे. रवी दराडे आज बर्थडे गिफ्ट स्वतःला काय देत आहेत ते पाहिलं खूप मजा येईल. पहिल्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलं एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न परंतु त्यानंतरचा अगदी आपण पाहतोय या ठिकाणी नकार. 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि धावफलक 29 वरती आहे. शेवटचा एक चेंडू या डावातला बाकी आहे. यानंतरचा जो सामना असेल तो विनरचा असणार आहे. पहिल्या सामन्याचा विजेता वर्सेस दुसऱ्या सामन्याचा विजेता अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॅकफुटला सरकत पंच केलाय चेंडू. रवी दराडे यांच्या बॅटमधून चेंडू पोहोचतोय पॉइंटला. सीमा रेषेच्या जवळपास आहे. तिथे चेंडू कव्हर केला गेलाय. 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना इथे फलंदाज होईल धावबाद. धक्का क्रमांक बसेल तो 8वा. 8 बाद. 31
15 HQ 3670. एक गाडी रस्त्यात लागलेली ट्रॅक्टरच्या समोर. गाडी चालक गाडी मालक थोडी गाडी काढून घ्या. नाही नाही जाऊ द्या ना ट्रॅक्टरवाल्यांना. तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना म्हणू नका पलीकडून जा त्याला. गाडी निघत असेल तर आपण थोडीशी बाजूला लावू गाडी, म्हणजे ट्रॅक्टर जाईल. $41,000 $31,000 $21,000 आणि त्याचबरोबर 11,000 ही बक्षिसाची रक्कम आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पहिल्या 4 क्रमांकासाठी. जावे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. एका बाजूला अंकुश तर एका बाजूला अविनाश. आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला अविनाश अर्थात आवडे याला आपण चित्राकडे पाहतोय. अंकुश याला आपण पाहतोय जो स्ट्राईकला आहे. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज झालाय महेश NB. या दरम्यान आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने पहिला चेंडू खेळलाय, टॅप केलाय, पाठवलाय अगदी सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. कधी धावसंख्या चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट आलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, विकेट येईल. पहिला फलंदाज बाद विलास. महेशला मिळालेले सगळ्यात चांगलं यश आहे. अंकुशच्या रूपाने एक मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता अंकुशच्या जागेवरती बॅटर शुभम याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शुभम अर्थातच बापू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो पोचला जातोय. 1 बाद 4 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहे. जिंकण्यासाठी 32 धावसंख्यांचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. हे बक्षीस या ठिकाणी जे आलेलं आहे बक्षीस निश्चितप्रमाणे जे आहे. आणि इथे अजून एक विकेट आली आहे. फलंदाज होईल बाद. विजय राजाराम तांबे यांच्या स्मरणार्थ श्री संजय लावणू तांबे यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी इथे 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. पहा ना, म्हणजे अंकुश अजून मैदानाच्या बाहेर पोहोचला पण नाही. त्याच्यानंतरचा फलंदाज गेला पण आऊट झाला पण त्याच्या मैदानाच्या बाहेर पण आलाय. तीस धावा बनवायच्या आहेत, पण बनवायच्या आहेत. सहजासहजी संपणार इथे संपणार नाही तितकंच खरं आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय काका, एक अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. नवनाथ माळी अर्थात काका मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. त्यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू उजवी हो इथे खेळपट्टीच्या बाहेर पहिला टप्पा आहे. नोबॉलचा इशारा आहे आणि पुढचा चेंडू फ्री हिट आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. आपल्याकडे धावसंख्या 5 धावा आहेत. 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुंदर वातावरण, या सुंदर वातावरणात क्रिकेटच्या स्पर्धा अगदी रंगलेल्या आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सामना क्रमांक 2 आहे.
यावेळेस अगदी आपण पाहतोय नवनाथ माळी अर्थातच काकाच्या बॅटमधून चेंडू कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, एक सिंगल, एका सिंगलच्या बरोबर धापलक 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. कोणत्या गावाने पहिल्यांदाच असं म्हणजे गेली कित्येक वर्षाचं स्वप्न होतं की आपण एखादी क्रिकेटची स्पर्धा भरू. कित्येक शालेय विद्यार्थ्यांचं चाललं होतं की आपल्या गावात एखादी क्रिकेटची स्पर्धा झाली पाहिजे. आपण कित्येक वेळा दुसऱ्यांच्या गावात जाऊन क्रिकेटची स्पर्धा पाहिलेली आहे. कित्येक तरुणांची इच्छा होती. समोर चेंडू पाठवलाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे, छत्रपतींचा छावा, इथं मिळतील 6 ज्या पाहिल्या मिळत आहेत. अंकुश बाद झाला, शुभम सुद्धा बाद झाला, तर अविनाश आणि काका ही जोडी मैदानाच्या आत. तर अविनाश अर्थात आवड्या याने पहिल्या चिरोती षटकार खेळत त्यांनी त्याची आक्रमकता किंवा मी अविनाश का या नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात फेमस आहे, ज्या गोष्टींसाठी मी माहेर मानला जातो, ती सुरुवात मात्र अविनाशने करून दाखवलेली आहे. 12 धावा धापाल करतो अगदी आपण पाहतोय. तर नवीन गोलंदाज महेश उर्फ माही अगदी आपण पाहतोय मुंबई पोलीस जे गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळालेत. एक महेश NBA आणि एक महेश माही आहे. 12 धावा आहेत, 32 धावसंख्येचा पाठलाग, म्हणजे अजून 30 चेंडू बनवायच्या आहेत. 20 धावा, चेंडूने दिशा बदलली होती परंतु तिथं अगदी आपण पाहतो एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सामना किती झटपट संपवला जातोय अविनाश याच्याकडून ते सुद्धा पाहिलं खूप मजा येणार आहे. अविनाशच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय पॉइंटला चेंडू, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाले, एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव आहे. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न काका कदाचित करतील आणि प्रयत्न केलाय. अविनाश पोहोचणार का? पोहोचले. 3 धावा आहेत. 7 5 और ये ताज 3 धावा. त्या धावसंख्या 16 वरची धापलक आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. 16 रन निम्म्या झाल्यात, निम्म्या बडवायच्या आहेत. काका आता स्ट्राईकला आहेत. माही गोलंदाजी मार्कवरती त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो आहे. पाहूया काय करमत करतायत. शांत प्रकारचं अगदी वातावरण आहे. इथे अविनाशच्या बॅट मुळे चेंडू पोहोचलाय मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. परत एकदा मिड विकेटला चेंडू अगदी खेळण्याचा प्रयत्न, त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय, चेंडू दुसरी दिशा बदलली आणि त्या दरम्यान 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावसंख्येने धावफलक. पंचवीस धावा धावफलक त्या दरम्यान आपण पाहतो. अविनाशसाठी हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा होता. इथे चेंडू टाट येताना पाहायला मिळाला. पॉवर प्ले मध्ये 25 वरती धावफलक आहे. कुंतेवाडी लायन्स कुंतेवाडी मनापासून कौतुक करावं लागेल यासाठी की सुरुवात अतिशय खूप सुरेख झाली. अर्थात अंकुश नाटे जरी बाद असेल पण अविनाशने आणि काका नवघणे मात्र काका माळी अर्थात नवनाथ माळी यांनी एक चांगल्या प्रकारची कामगिरी करत संघाला सावरलेला आहे. विशेष म्हणजे काकाचं कौतुक असं आहे, काकाचे मोठे फटके अजिबात नाही, पण काकाने घेतलेल्या ज्या सिंगल आहेत ना, या सिंगलमुळे अविनाश स्ट्राईकला आणि अविनाशच्या बॅटमधून शेतकऱ्यांच्या आतषबाजी या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. त्याप्रकारे धावसंख्या 25 आहे. अजूनही आपण पाहिलं 7 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडूंचा सामना यायचा बाकी आहे
आणि महेश NB परत एकदा आपण पाहतोय जो गोलंदाज आहे. या दरम्यान आपण पाहिले बॅकफुटला सरकलाय, चेंडू खेळला गेला अगदी कव्हर पॉईंटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला जाईल. त्या दरम्यान एकेरी आणि त्या पाठोपाठ दुहेरी धाव आली आहे. अजून बनवायच्यात 5 धावा. डोकी फाटा कॅप्टन, चला डोकी फाटा विनरची मॅच नाही चलन. डोकी फाट्याचा कॅप्टन चला टॉसला झाला. त्यावेळेस उजवीटीच्या बराचसा बाहेर आहे. बॅटबॉलचा इशारा पंचाचा. अजूनही बनवायच्या त्या 4 धावा. छोटे क्रमांक 3 चालू आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू परफेक्ट बॅटवरती येऊ शकणार नाहीये. जोरदार चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून आहे, परंतु इथे पायची कदाचित सिंगल असावी. यावेळेस परत एकदा वाईट. आपल्याला 30 अजून 2 धावा बनवायच्या आहेत. अविनाश इथे सामना कशा पद्धतीने संपवतोय ते आपल्याला पाहायचंय. अजून एक वाईड. स्कोर इज लेवल. सामना बरोबरीत आहे. फक्त एकच धाव राहिली आहे इथे सामना जिंकण्यासाठी. सामना संपला. सामना संपला. 3 गोपट. प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय दीपक शेठ तांबे यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करू. आले का